आणि हाय हॅलो. मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. माझ्या वारी निमित्त खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वारी म्हणजे काय? पांडुरंगाची आस, टाळ मृदुंगाचा जयघोष आणि ज्ञानोबा तुकोबा माऊली यांचा फक्त गजर. फक्त इतकीच वारी मर्यादित आहे का हो? नाही. वारी म्हणजे विश्वास, वारी म्हणजे समता, वारी म्हणजे श्रद्धा. खरंच एक आपण वारी करत असताना त्या वारीचा एक भाग बनून जातो. आपलं अस्तित्वच नाहीसं होतं. त्या गर्दीतला एक आपण भाग बनून जातो. तुम्हाला माहितीये का की वारीमध्ये पण काही वेगवेगळी सेवा करतात. अशाच एका ग्रुपला म्हणजे सेवेकरी टीमला मी भेटले, टीम इंद्रामयी. ही जी इंद्रामयी आपल्या इंद्रायणीची मनापासून सेवा करतात. तिचा कचरा साफ करतात, तिला स्वच्छ करतात. म्हणतात ना, कोण काहीतरी करून जातो आणि दुसरे हात तो कचरा स्वच्छ करतात. त्यामुळे हा वारीचा माझा खास एपिसोड तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का, इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. माळी अजे उते नेचे, ते हुते निवांतची गेले, ते पाणी आयसे केले होवावे का. माणसाची वृत्ती असते आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघतात आणि सोडून देतात, पण काही परिस्थिती बदलण्याची स्वतःमध्ये क्षमता ठेवतात. सन 2022 मध्ये पुण्यातील काही मित्र आषाढी वारीच्या निमित्तानं देहू येथे एकत्र आले. महाविद्यालयीन जीवनात हे सर्व NSSशी जोडले गेले होते, तरी समाजासाठी काहीतरी बदलण्याची आणि करून दाखवण्याची जिद्द आणि इच्छा यांच्यामध्ये होती. रामकृष्ण हरी मंडळी, मी ज्ञानेश्वरी म्हसे उर्फ पालकर. मी इंद्रामाईची सदस्य. गेले 5 वर्ष झालं आम्ही हा उपक्रम करतोय. या उपक्रमामध्ये आम्ही स्वच्छता आणि जनजागृती करतो. तर गेले 4 वर्ष आम्ही देहूमध्ये स्वच्छता करत आलो आहोत. तर यावर्षी आम्ही आळंदी हे देवस्थान निवडलं. याचं कारण फक्त एवढंच की आळंदी देवस्थान बऱ्यापैकी मोठं आहे आणि तिथे जास्त साफसफाईची गरज आहे असं आम्हाला वाटलं होतं. पण यावर्षी साफसफाई केल्यानंतर असं लक्षात आलंय की जे आपले प्रशासन आहे ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी साफसफाई केलेली, त्यामुळे आम्हाला काम कमी होतं. तर मी टीम इंद्राबाई बद्दल सांगू इच्छिते. तर आम्ही टीम इंद्राबाईमध्ये आम्ही जवळपास सुरुवात फक्त आम्ही 1-2-3 जणांपासून झाली होती. तर आज आम्ही जवळपास 100+ आहोत. पण पावसामुळे आमची आता 40 एक सदस्य आले असतील इथे. तर जनजागृतीमध्ये आम्ही पोस्टर दाखवतो, ज्या पोस्टरमध्ये आम्ही हे सांगतो की बाबा आपली इंद्रामाई स्वच्छ ठेवली पाहिजे, कशी स्वच्छ ठेवता येईल आणि कुठल्या गोष्टींमुळे तिच्यामध्ये प्रदूषण होत आहे, काय गोष्टी टाळाव्यात जेणेकरून आपली इंद्रामाई स्वच्छ राहील. हे झालं जनजागृतीचं पाठ. पथनाट्यामध्ये पण आम्ही हेच सांगतो की स्वच्छता का महत्वाची आहे आणि वारीमध्ये जे वारकरी आहेत, आता बऱ्यापैकी असं होतं की आपण खाऊन एखादी गोष्ट टाकून देतो, तर ती गोष्ट करू नये हे आम्ही पथनाट्यातून सांगतो. आणि स्वच्छता वारी गेल्यानंतर जी आपली मेन पालखी, जी देऊची मेन पालखी किंवा आळंदीची मेन पालखी, ती गेल्यानंतर जो काही कचरा असतो तो आम्ही पूर्ण मंदिर परिसर, त्याच्यानंतर नदीचे घाट, हा सगळा भाग दिवसभर पूर्ण कव्हर करतो. अशी आम्ही स्वच्छता करतो. ही जी वारीनंतर आम्ही आपली तुकाराम बीज अशा ज्या गोष्टी आहेत जिथे लोकसंख्या जास्त जमा होते, त्यानंतर आम्ही तिथे साफसफाई करतो. वारी दरम्यान या सगळ्यांनी नदीच्या तीरावरील निराशाजनक परिस्थिती बघितली आणि त्यामधूनच टीम इंद्रामयी या छोट्या चळवळीची सुरुवात झाली. आज 5 वर्ष हे टीम मेंबर इंद्रामयीची अथक पूर्ण सेवा करतात. एक छोटंसं कुटुंब आहे जे वारीमध्ये एक वेगळी सेवा अर्पण करतात. रामकृष्ण हरी मंडळी, माझं नाव अमर मालन मारुती. मी टीम इंद्रामाईचं सदस्य आहे. टीम इंद्रामाई ही एक संस्था, एक छोटीखानी संस्था गेली 4-5 वर्ष झालं इंद्रामाईच्या सेवेसाठी किंवा इंद्रामाईच्या स्वच्छतेसाठी काम करते. आता आम्ही स्वच्छता करतोय म्हणजे फार मोठं काहीतरी करतोय असं नाही, पण आमच्या या छोट्या ग्रुपच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल आम्ही तेवढं करतोय. माझी सगळ्या तरुणांना एक विनंती आहे की आपण सगळे आळंदी असेल किंवा देव असेल, या जी तीर्थक्षेत्र आहेत, ही जी आपली आध्यात्मिक केंद्र आहेत आणि सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असतात. ज्यांना ज्यांना ज्ञानोबा कळाले, ज्यांना तुकोबा कळाले, त्यांना प्रत्येकाला इंद्रायणी कळणं फार गरजेचं आहे. आणि ही इंद्रायणी आज ज्या परिस्थितीतून जाते किंवा आज जे स्थित्यंतर ह्या इंद्रायणींनी पाहिली, अगदी माऊलींनी तिच्या काठी समाधी घेतलेली असो, तिथे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचा उद्घोष झालेला असो, किंवा तुकोबाची गाथा ज्या इंद्रायणींनी आपल्या डोहातून परत काढलेली असो, या सगळ्या घटनांपासून ते आतापर्यंतचं स्थित्यंतर म्हणजे ही इंद्रायणी अगदी मुळात राहिलीच नाही. हिचं ते पात्र राहिलंच नाही. या पात्रामध्ये घुसघुरी झाली आहे. तिचं पाणी हे पवित्र जल असं राहिलंच नाही, ते तीर्थ राहिलंच नाही. त्यामध्ये रसायनं मिसळली आहेत, त्यामध्ये विषारी घटक मिसळले आहेत. आणि यावर बोलण्यासाठी
यावर एक आवाज वर करण्यासाठी आम्ही सगळे मिळून एक खूप प्रयत्न करतोय. समुद्राच्या संगे नदी बिघडाली, समुद्राच्या संगे नदी बिघडाली, जी बिघडाली ती समुद्राची झाली. तसंच चंदनाच्या संगे वृक्ष बिघडला, चंदनाच्या संगे वृक्ष बिघडला, जो बिघडला तो चंदनाची झाला. आणि म्हणून आम्ही ह्या संतांच्या भूमीत येऊन आपण एक नरदेह या जन्माला आलेलो आहोत. तर आपल्याला कुठेतरी आध्यात्मिक कनेक्शन मिळायचं असेल, आपण जन्माला आलोय फक्त जन्मण्यासाठी नाही आणि मरण्यासाठी नाही, तर आपण काहीतरी आपला ठसा, आपले फुटप्रिंट मागे सोडून जायचं. आपल्याला कार्बन प्रिंट मागे सोडायचे नाहीये, तर आपल्याला फुटप्रिंट चांगल्या कामाचे, आपल्या चांगल्या वलयाचे मागे सोडायचे. यासाठी आपण एकत्र येतोय इंद्रामाई या नावाखाली. माहिती सगळ्यांना एक आव्हान असेल, सगळ्या तरुणांना जे पुणे किंवा पिंपरी चिंचवड किंवा आजूबाजूच्या परिसरातील तरुण आहेत, तर सर्वांना एक आव्हान असेल की प्लीज आमच्यासोबत या, आम्हाला जोडा आणि आमच्यासोबत कामाला आपण चालू करूयात. आपण ऍक्च्युअल कृती करूयात. आपण ग्राउंडवर येऊ, आपण नदीला भेटूयात, आपण नदीशी बोलूयात, नदीचे दुःख जाणून घेऊयात आणि नदीसोबत ह्या प्रवाहासोबत आपण पुढे अजून हा इंद्रामाई नावाचा हा जो वृक्ष आहे त्याला वटवृक्षामध्ये आपण त्याचं निर्माण करूयात. अमर सर, ज्ञानेश्वरी, मितेश सर, आकाश सर हे टीमचे महत्त्वपूर्ण काम बघतात. यांच्या इच्छापोटीच टीम इंद्रामाई याची सुरुवात त्यामुळे झाली. आज आपण आलो, प्रत्येकाने एन्जॉय केला, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे होते. पण जर आपण इथून जाताना एक गोष्ट घेऊन गेलो की नाही, आपल्या कचऱ्याची जबाबदारी आपण घेतली तर आपण नक्कीच खूप छान काम करू शकतो. आणि आपल्याला खूप मोठं चॅलेंज आहे, कारण की सफाई करताना मला हे पण सापडलं, कोणीतरी ब्लड ट्रिक केलेलं आणि त्याचं कॉटन वगैरे होतं. या गोष्टी आपण किती सहज टाकून देतो आणि या किती अनहायजेनिक आहेत. तर प्रचंड बारीक बारीक गोष्टी ज्या आपण जर जबाबदारीने, पुन्हा मी म्हणेन जबाबदारीने जर घेतल्या, तर नक्कीच आपल्याला हे काम जे आहे ते कमी होईल आणि प्रत्येकाला स्वच्छ आणि सुंदर निसर्ग अनुभवता येईल. मला असं वाटतं की वारीमध्ये प्रत्येकाचा त्याचा एक हेतू असतो वारी करण्याचा. मला वाटतं टीम इंद्रामाईच्या या सदस्यांना इंद्रामाईची सेवा करणं याच्यातच श्रद्धा आणि याच्यातच काम दिसतं. त्यामुळं मला असं वाटतं की खरंच आजकालच्या तरुण पिढी काहीच करत नाही जेव्हा असं म्हणता, तेव्हा ह्या मुलांना बघितलं पाहिजे आणि त्यांच्याकडून खूप